तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण अतिशय महत्त्वाचे असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव या सुपर क्लासला सर्वांनीच सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे, आताच्या चॅनलला सबस्क्राइब लगेच करून घ्यायचं आहे। जेव्हा तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब करसाल तेव्हा होईल काय की नवीन सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड होतात तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल। त्या कारणास्तव करणं गरजेचे आहे आणि सुपर क्लासला फक्त आणि फक्त 1 सेकंद लागेल। काय करायचं आहे, सुपर क्लासला आताच आपल्याला एक लाईक करायचं आहे। लाईक जेव्हा आपण सुपर क्लासला करसाल तुमच्यासाठी अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास बनवण्यासाठी मला मोटिवेशन मिळेल। 1 सेकंद लागते लाईक करण्यासाठी, करून घ्या। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न विद्यार्थ्यांनो असा आहे की महाराष्ट्राची पहिली महिला डॉक्टर कोण आहेत किंवा कोणाला म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे। आपल्याच राज्याच्या पहिल्या महिला डॉक्टर कोणाला म्हणतात? ऑप्शनमध्ये काय आहे, विमल जोशी, क्रांती जोशी, आनंदीबाई जोशी किंवा पार्वती जोशी। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। आनंदीबाई जोशी यांना जे आहे विद्यार्थ्यांनो महाराष्ट्राच्या पहिल्या महिला डॉक्टर म्हटले जात असते। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा असा दिसून येतो की जास्त रक्तदाबामुळे कोणकोणते लक्षणे उद्भवतात ते आपल्याला विचारलेलं आहे। जास्त रक्तदाब जर झाला तर कोणती लक्षणे उद्भवतात? ऑप्शनमध्ये काय आहे विद्यार्थ्यांनो, तर ऑप्शनमध्ये आहे बेशुद्धी, झटके, लकवा किंवा वरीलपैकी सर्वच। तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। लकवा, झटके तसेच बेशुद्धीपणा हे सर्व जे लक्षणे आहेत जास्त रक्तदाब निर्माण झाल्या कारणास्तव आपल्याला उद्भवू शकतात। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न तिसऱ्या क्रमांकाचा असा आहे, खालील कोणत्या एका कारणामुळे सुनामी येऊ शकते ते विचारलेलं आहे। कोणते कारण आहे दिलेल्या पर्यायापैकी ज्याने सुनामी येऊ शकते? कारण काय आहे, वीज चमकणे, पाऊस पडणे, समुद्रातील भूकंप किंवा वरीलपैकी सर्वच। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहणार आहे। समुद्रातील भूकंप जे असतात या कारणास्तव विद्यार्थ्यांनो काय होऊ शकते, तर सुनामी ही येऊ शकत असते। तर पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी आपल्यासमोर 4थ्या क्रमांकाचा असा आहे, प्रत्येक व्यक्तींच्या शरीरामध्ये किती मिलीग्राम सोने असते ते विचारलेलं आहे। प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये दिलेल्या पर्यायापैकी तेवढे सोने असते। तर किती? ऑप्शनमध्ये आहे 0.2 मिलीग्राम, 0.3, 0.4, 0.5। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहणार आहे। 0.2 मिलीग्राम एवढे जे सोने असते विद्यार्थ्यांनो प्रत्येक व्यक्तींमध्ये असते। कशामध्ये असते, तर रक्तामध्ये विद्यार्थ्यांनो ते आपल्याला दिसून येते 0.2 एवढे मिलीग्राम सोने। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी 5व्या क्रमांकाचा दिसून येतो की लोकलेखा समितीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? समिती आहे लोकलेखा ही समितीचा कार्यकाल 1 वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष किंवा 5 वर्ष। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। 1 वर्षाचा जो आहे लोकलेखा समितीचा कार्यकाल असताना आपल्या सर्वांना दिसून येतो विद्यार्थ्यांनो। घेऊया पुढचा 6व्या क्रमांकाचा प्रश्न असा आहे, अगरबत्ती तयार करण्यासाठी कोणत्या वृक्षाचा उपयोग केला जात असतो? जी आपल्या घरामध्ये अगरबत्ती येते ते कोणत्या वृक्षापासून तयार होते? तर ऑप्शनमध्ये आहेत चंदन, पीपळ, वड, आंबा। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। चंदन या झाडापासून जे आहे अगरबत्ती तयार करण्यात येत असते। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी 7व्या क्रमांकाचा आपल्या समोर दिसून येतो की केळी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? कोणते? केळी या फळाचे संशोधन केंद्र विचारलेले आहे। कागल, यावल, माजलगाव, मोजरी। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। यावल या ठिकाणी विद्यार्थ्यांना कोणते, तर केळी संशोधन केंद्र असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते की आहे असे। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 8व्या क्रमांकाचा असा आहे की भूतान हे जे राष्ट्र आहे कोणत्या वर्षी लोकशाही राष्ट्र बनलेले आहे? भूतान हे छोटेसे राष्ट्र लोकशाही कोणत्या वर्षापासून झालेली आहे त्या ठिकाणी? 2010, 2008, 2011, 2014। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहणार आहे। 2008 या वर्षी भूतान हे जे राष्ट्र आहे लोकशाही राष्ट्र म्हणून उदयास आलेले दिसून येते। घेऊया 9व्या क्रमांकाचा प्रश्न। काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात पसरलेले आहे ते आपल्याला सांगायचं आहे। कोणते? तर काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान ऑप्शनमध्ये आहे गोलाघाट जिल्हा, नागाव, वरीलपैकी दोन्ही किंवा धर्मशाळा। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। नागाव तसेच गोलाघाट या दोन्ही जिल्ह्यामध्ये कोणते, तर विद्यार्थ्यांनो काझीरंगा राष्ट्रीय उद्यान पसरलेले आपल्या सर्वांना दिसून येते। तर घेऊया पुढचा प्रश्न।
प्रश्न 10व्या क्रमांकाचा असा आहे की काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये एकशिंगी गेंड्यांची संख्या किती आहे, किती तृतीयांश आहे ते आपल्याला सांगायचं आहे. कोणत्या प्राण्याची? तर एकशिंगी जो गेंडा असतो त्या प्राण्याची. 1/3, 2/3, 3/3 किंवा 1/4. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे. 2/3 जी आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये एकशिंगी गेंड्यांची संख्या असलेली आपल्या सर्वांना दिसून येते की आहे अशी. तर 11व्या क्रमांकाचा प्रश्न पाहूया. बांबू या वृक्षाचा उपयोग काय बनवण्यासाठी केला जातो? बांबू ही वृक्ष दाखवण्यात आलेली आहे. तर याचा उपयोग दिलेल्या पर्यायापैकी काय बनवण्यासाठी होत असतो? ऑप्शनमध्ये आहे अगरबत्ती, कागद, मेणबत्ती किंवा वरीलपैकी सर्वच. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. कागद तयार करण्यासाठी बांबू या वृक्षाचा वापर केला जात असतो. पूर्वी पाहिलेला होता आपण अगरबत्तीचा, आता आपण बांबू या वृक्षाचा पाहून घेतलेला आहे. प्रश्न 12वा कव्हर करूया. कोणत्या एका व्यक्तींना राजमाता असे म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे. दिलेल्या पर्यायापैकी कोणती एक महिला व्यक्ती आहे ज्यांना राजमाता म्हणतात? ऑप्शनमध्ये आहे सिंधुताई सपकाळ, पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, अहिल्याबाई होळकर. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य राहणार आहे. अहिल्याबाई होळकर यांना जे आहे राजमाता या नावाने ओळखले जात असते. तर घेऊया प्रश्न या ठिकाणी 13वा असा आहे विद्यार्थ्यांनो की भारतामध्ये सर्वाधिक विमानतळ कोणत्या राज्यामध्ये आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ विचारलेली आहे की कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त आहेत भारतातील? उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक, मध्य प्रदेश. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय विमानतळांची संख्या असं दिसून येते. किती? 8हून प्लस त्या ठिकाणी मौजूद आहेत किंवा अवेलेबल आहेत. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 14वा असा आहे. संपूर्ण भारतामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे? संपूर्ण भारतामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? ऑप्शनमध्ये आहेत 752, 766, 788 किंवा 700. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 1 योग्य आहे. संपूर्ण भारतामध्ये एकूण 752 जिल्ह्याचा समावेश झालेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 15वा असा आहे. टंकारा या ठिकाणी कोणत्या व्यक्तींचा जन्म झाला होता आपल्याला सांगायचं आहे. ठिकाण आहे टंकारा हे शाहू महाराज, महात्मा गांधी, दयानंद सरस्वती किंवा पंडित नेहरू. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. या ठिकाणी दयानंद सरस्वती यांचा जो जन्म आहे टंकारा या ठिकाणी झालेला होता. तर पाहूया विद्यार्थ्यांनो पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी 16वा असा आहे की विजापूर या ठिकाणी खालीलपैकी कोणती वास्तू स्थित आहे? ठिकाण आहे विद्यार्थ्यांनो विजापूर. या ठिकाणी कोणती वास्तू येते? ताजमहाल, चारमिनार, गोलघुमट किंवा अशोक स्तंभ. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. गोलघुमट ही जी वास्तू आहे विजापूर या ठिकाणी स्थित असलेली भारतामध्ये आपल्या सर्वांना दिसून येते की आहे अशी. तर 17वा प्रश्न कव्हर करूया. 16वाच डबल प्रश्न झालेला आहे. मुंबई या जिल्ह्याला किती तलावाद्वारे पाणी पुरवठा केला जातो? जिल्हा आहे आर्थिक राजधानी भारताची आपली मुंबई. मुंबई या जिल्ह्याला किती तलावाद्वारे पाणी पुरवठा केला जात असतो? ऑप्शनमध्ये आहे 5, 7, 4 किंवा 3. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. एकूण 7 तलावाद्वारे जे आहे मुंबई शहराला पाणी पुरवठा केलेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनो सर्वात मोठी लाळ स्त्रावणारी ग्रंथी कोणती आहे ते आपल्याला सांगायचं आहे. सर्वात मोठी शरीरातील लाळ स्त्रावणारी ग्रंथी कर्णमूल, अधोहनी, यकृत किंवा अधोजीवी. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. कर्णमूल ही जी ग्रंथी असते विद्यार्थ्यांनो सर्वात जास्त लाळ शरीरामध्ये स्त्रावत असते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 18वा असा आहे. जिल्हा परिषदेच्या अंतिम संकल्पाला कोण मान्यता देते आपल्याला विचारलेलं आहे. कोण मान्यता देते? कोणती समिती मान्यता देते जिल्हा परिषदेच्या अंतिम संकल्पास? न्याय समिती, वित्त समिती, स्थायी समिती किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. स्थायी समिती ही जी समिती आहे जिल्हा परिषदेच्या अंतिम संकल्पास मान्यता देणारी एक समिती ठरलेली दिसून येते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी 19वा असा आहे. मुळा मुठा या 2 नद्यांचा जो संगम आहे कोणत्या ठिकाणी झालेला दिसून येतो? 2 नद्या आहेत मुळा आणि मुठा. ठाणे, पुणे, वर्धा किंवा धुळे. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. पुणे या ठिकाणी मुळा तसेच मुठा या 2 नद्यांचा संगम झालेला आहे. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 20वा आपल्यासमोर दिसून येतो की 1 टन ऊसापासून किती किलो साखर तयार केली जाते? 1 टन ऊसापासून किती किलो साखर तयार होते? 120 किलो, 150 किलो, 130 किलो किंवा चला चौथ्या क्रमांकाचा सोडून द्या.
ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. 120 किलो जी साखर आहे 1 टन ऊसापासून ही तयार होत असते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 21वा असा दिसून येतो की या हे तपासलेला आहे, माफ करा. गोदावरी व प्रवरा या दोन नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी झालेला आहे? दोन नद्या आहेत, तर या ठिकाणी गोदावरी एक आहे, दुसरी आहे प्रवरा. तर ऑप्शनमध्ये आहे टोके, पुणे, धुळे किंवा बीड. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. टोके या ठिकाणी कोणती गोदावरी तसेच प्रवरा या दोन नद्यांचा संगम झालेला दिसून येतो. घेऊया प्रश्न 23वा असा आहे. भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार कोणता असतो विचारलेलं आहे. सर्वोच्च विचारलेला आहे पण कोणता? शौर्य विचारलेला आहे. शौर्य पुरस्कार भारतरत्न, परमवीर चक्र, पद्मभूषण किंवा पद्मविभूषण. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे. या ठिकाणी परमवीर चक्र हा जो पुरस्कार आहे भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी आपल्यासमोर 24वा दिसून येतो की कापसाच्या पिकासाठी कोणती जमीन ही अत्यंत महत्त्वाची असते. पीक आहे विद्यार्थ्यांनो कापूस. कापसाच्या पिकासाठी रेगूर, जांभळी मृदा, चिकन माती किंवा तपकिरी करडी. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. रेगूर मृदा जी आहे कापसाच्या उत्पादनासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली आपल्या सर्वांना दिसून येते. तर 25वा प्रश्न कव्हर करूया. मराठीतील सर्वात पहिली कादंबरी कोणती आहे? मराठी भाषेतील सर्वात पहिली कादंबरी विचारलेली आहे. महत्त्वाचा प्रश्न ठरू शकतो. मुक्तिमाला, यमुना पर्यटन, मोचनगड किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. यमुना पर्यटन ही कादंबरी मराठीतील सर्वात पहिली कादंबरी आहे आणि ही कादंबरी विद्यार्थ्यांनो कोणाची आहे? तर बाबा पदमजी यांची ही कादंबरी दिसून येते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी 26वा दिसून येतो की पहिली रेल्वे सुरू झाल्याची बातमी जी आहे कोणत्या वृत्तपत्रात छापण्यात आलेली होती? भारतामध्ये पहिली रेल्वे सुरू झाल्याची बातमी विचारलेली आहे. ज्ञानोदय वृत्तपत्र, दर्पण, केसरी किंवा प्रबुद्ध भारत. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. ज्ञानोदय वृत्तपत्रामध्ये सर्वात पहिली रेल्वे सुरू झाल्याची भारतामध्ये ही बातमी ही छापण्यात आलेली दिसून येते. प्रश्न 27वा असा आहे. कोणती नदी वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते? कोणती नदी आहे बंगालच्या उपसागराला मिळणारी विचारलेलं आहे. सुवर्णरेखा, वसुंधरा, ब्राह्मणी किंवा महानदी. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 या ठिकाणी योग्य राहणार आहे. महानदी ही जी आहे वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळालेली आपल्या सर्वांना दिसून येते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 28वा दिसून येतो की श्रावणी परीक्षेसाठी जाईल काळ आपल्याला ओळखायचा आहे. मराठीचे 2 क्वेश्चन्स घेतलेले आहेत. श्रावणी परीक्षेसाठी जाईल म्हणजे या ठिकाणी भविष्यात घडणारी घटना आहे. तर आपल्याला काळ ओळखायचा आहे. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. भविष्यकाळ होणार आहे. श्रावणी परीक्षेसाठी जाईल कारण ती भविष्यात होणारी घटना आहे. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 29वा दिसून येतो की आरतीने सिनेमा बघितला काळ आपल्याला सांगायचा आहे. आता या ठिकाणी खूप सोपं आहे. जी घटना होती ती घडून गेलेली आहे. आरतीने सिनेमा बघितला सांगण्यात येत आहे. तर वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे. श्रावणीने सिनेमा बघितला हा एक भूतकाळ होणार आहे. तर घेऊया पुढचा प्रश्न. विद्यार्थ्यांनो पुढचा प्रश्न आपल्यासमोर या ठिकाणी 30व्या क्रमांकाचा दिसून येतो. प्लासीच्या लढाईमध्ये कोणाचा पराभव करण्यात आलेला होता किंवा झालेला दिसून येतो ते विचारलेलं आहे. लढाई आहे प्लासीची. सय्यद अहमद, गफार खान, सिराज उद्दौला किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. सिराज उद्दौला यांचा जो पराभव आहे कोणत्या प्लासीच्या लढाईमध्ये झालेला दिसून येतो. आता या सुपर क्लासला विद्यार्थ्यांनो सोडण्यापूर्वी आता एक लाईक करण्याची वेळ आलेली आहे. फक्त 1 सेकंड लागेल लाईक करण्यासाठी. जाता जाता लाईक या सुपर क्लासला करूनच जायचं आहे. तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे, या चॅनलला सबस्क्राईब लगेच करून घ्या. अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी सबस्क्राईब आणि लाईक या सुपर क्लासला करणे अत्यंत गरजेचे आहे. लगेच करून घ्यायचं आहे. तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.